आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण आपल्या सरांशी व्यवस्थित आपण बोलायचं, त्यांचा आदर्श घ्यायचा। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर। अरे तुम्हाला पण सगळ्यांना अरे पुराण काय काय चर्चा काय चालू होती सर? महाराष्ट्रात राहून आपण मराठी बोललीच पाहिजे की नाही सर, तुम्हीच सांगा सर। मला असं वाटतं ना, महाराष्ट्रात मराठी फक्त बोलली नाही, ती जगली पण पाहिजे आणि वागली पण पाहिजे। मला सांगा, मराठी कादंबऱ्या वाचतो का? नाही ना? मराठीत नाटक बघतो का? जातो का कुठलं नाटक बघायला बालगंधर्वला? तू रे नाही ना? तुझी मुलगी कुठल्या शाळेत आहे सर? केंद्रीय विद्यालयामध्ये। केंद्रीय विद्यालय हिंदी मीडियम शाळेमध्ये, जिथं मराठी भाषा पण नाही? नाही सर, हिंदीच जास्त। तिला कुठं बाहेर कुठं कोचिंग मध्ये मराठी क्लास लावला का? नाही ना सर, नाही। आपण आहे ना मराठी बोलण्यावरती जोर देतोय, पण मराठी जगण्यावरती ना कोणच विचार करत नाही रे। महाराष्ट्राची ताकद माहिती आहे का तुम्हाला काय आहे? आपली भाषा ही आपली ताकद आहे, ती आपली जगण्यात, वागण्यात, राहण्यात आणि आपल्या प्रत्येक श्वासात आहे ना मराठी भाषा असणं गरजेचं आहे। मराठी बोलणे म्हणजे कुणावरती दबाव टाकणे नाही, तर आपली ओळख आणि स्वाभिमान जपणे आहे। ही आहे ना, ही बघा आपली जुनी पिढी आज पण आहे ना मराठी पेपर वाचतीये, त्यांनी आहे ना मराठी जपली म्हणून आपल्यापर्यंत तरी मराठी आली आणि आपण बोलू शकतोय। आणि जर आपण, तू म्हणतोय हिंदी मीडियम शाळा आणि घरात मराठी बोलत नाहीये, काय उपयोग रे? बरोबर आहे सर, आजपासून आम्ही मराठी बोलणार आहे आणि जगणार आहे। हो सर।